गावाकडील सुंदर पहाट आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी अशा या दोघांचा समतोल साधणाऱ्या देवबागमध्ये आज आमची सकाळ झाली. तुम्ही व्हिडिओमध्ये रस्ता पाहताय. या रस्त्याने आपण बोटिंग पॉईंटकडे चाललो आहे. इथे तुम्हाला वाटेत बरेच लोक दिसतील ज्यांना विचारून तुम्ही बोटिंगची राईड अनुभवू शकता. नमस्कार मंडळी, मी त्रिंगंकिता विथ केजू आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये. सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत बोट राईड करण्यासाठी. मी तुम्हाला स्क्रीनवरती कोणते कोणते पॉईंट व्हिजिट करतोय हे नक्कीच शेअर करते आणि आम्ही पर पर्सन 500 रुपीज देऊन जातोय हे संपूर्ण पॉईंट्स व्हिजिट करण्यासाठी. 1.5 तासाची पूर्ण बोट राईड असणार आहे आणि बोट राईडमध्ये हायवे लव्हर्स फर्स्ट टाइम फुल ऑन धमाल करणार आहे. बिफोर गोईंग इन आपल्याला इथे चप्पल काढायची, चप्पल अलाउड नाही आहे. म्हणून त्याला देवबाग नाव दिलेलं आहे. देवबाग तारकर्ली गाव आहे. आपण आलोय कर्ली नदी आहे, पाणी खार आहे कारण आपल्या उजव्या साईडला पलीकडे अरबी समुद्र असल्यामुळे भरती ओटी चालू असते. समुद्रातल्या भरतीच्या वेळी 6 तास पाणी जो नदीमध्ये येणार तेवढं पाणी थांबते. 5 ते 6 किलोमीटर खारं पाणी. 5 ते 6 किलोमीटर पुढे गेलात ना पाणी तुम्हाला गोड भेटत नाही. फक्त पावसामध्ये 3 ते 4 महिने हेच पाणी पूर्ण गोड असतं. गोष्ट असे ह्या तारकर्ली नदी आहे. तारकर्ली म्हणजे तार म्हणजे लाकडी नाव. आता ही फायबर नाव आहे, त्यावेळी लाकडी नाव साईडला बॅलन्स असायचं. आता ही मोटर झालेली आहे, त्यावेळी चप्पू चालवायची. त्याला तार बोलायचे. तार ही कर्ली नदी चालायची, त्याला तार कर्ली असं नाव दिलेलं आहे. आपल्या डाव्या साईडला डोंगर दिसतो ना, तिथून आपला वेंगुर्ला तालुका सुरू झाला. ओके, तसं आपण आलो मालवण तालुका डाव्या साईडला. हा निवती तिकडे आलं, भोगवे निवती. हा डाव्या साईडचा गाव दिसतोय ना, हा पुन्हा भोगवे गाव आहे. त्या भोगवी गावचा डोंगर बघा, डोंगराचा मगरीचा आकार म्हणजे व्ह्यू आहे बघतो. स्टार्टिंगला दिसतं नारळ झाड ओपन मध्ये मगरीचं तोंड आहे. बरोबर, तिथून डाव्या साईडला बिरे मुळामध्ये जायचं. हिला थोडं इमॅजिन करा. 1 तास आणि 3 तास असे 2 टाईपमध्ये तुम्ही बोट राईड करू शकता. आम्ही 1 तासासाठी बोट राईड चूज केली आहे, ज्यात आम्ही भोगवे बीच, निवती बीच, डॉल्फिन्स, कर्ली बीच, क्रोकोडाईल आकाराचं डोंगर आणि सुनामी आयलंड हे व्हिजिट करणार आहोत. विद्वान व्हायब्रेशन. बोट राईड सर्वात शेवटी तुम्हाला सुनामी आयलंडला सोडते. त्यानंतर इथे आपण कांदळवन सफारी करणार आहोत. कांदळवन सफारी करण्यासाठी तुम्हाला कयाकिंग करत जावं लागतं. यासाठी 200 रुपये पर पर्सन, जो आपल्यासोबत गाईड आहे त्याचे 600 रुपये असे आपण त्यांना पे करणार आहोत. म्हणूनच ते म्हणाले पाणी जास्त घ्या. मगाशी आम्ही बोट राईड करून आलो, पण माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे मी अर्ध्या वाटेतूनच परत आली. पण मी ट्राय करणार आहे संध्याकाळी परत कायाकिंग करायला जाण्यासाठी. पण आत्ता सध्या तरी आम्ही चाललो आहे स्कुबासाठी. समोर आमची बोटसुद्धा आलेली आहे आणि ऑलमोस्ट दुपारचे 1 वाजले आहेत. भरपूर सारं ऊन आहे. सो असं घाबरत का होईना जातो आहे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. ॲक्च्युली घाबरण्यासारखं काही नाही आहे, पण जर तुम्हाला वॉमिटिंगचा जर त्रास असेल ना तर मी सांगेन की काही खाऊन येऊ नका. ॲक्च्युली तेच सजेस्ट करतात, काही खाऊन येऊ नका म्हणून. मी भर दुपारी चाललोय 1 वाजता, तरी पाणी थंड आहे. इथे तरी थंड आहे, पुढचं मला माहिती नाहीये. न घाबरता आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायचं. गो ऑन बोर्ड. अंकी, गो ऑन बोर्ड.
अरे हे घे. पाऊट ठेव. पाऊट. ओके त्याला गिळायचं नाही. पाऊट ठेव. तेव्हा ओके राईट. पाठी करायचे नाही. पूर्ण पाऊट. ओके आता श्वास घ्यायचा का सोड. इनेल आणि एक्झेल तेव्हा तोंड न उघडता. लॉंग ब्रीथ. हळूहळू करायचं. फास्ट करायचं. तोंडात घेऊन तोंडात घेऊन तोंडात सोड. आता वापर करायचा नाही. तुम्हाला साऊंड आला ना. पाण्याच्या वरती साऊंड आला. पाण्याच्या बबल आहे बुडबुड आहे. बबल शिकायला पाहिजे कंटिन्यू. तुमची ब्रीथिंग व्यवस्थित आहे. कंटिन्यू. ओके आता बोटच्या वरती सर तोपर्यंत बोलू शकतात. एकदा पाण्याच्या आत गेला बोलू शकत नाही. त्यासाठी सिग्नल आहे. अंडरवॉटर सिग्नल लक्षात ठेवा. कसं आहे त्याच्यासोबत जो गाडी तुम्हाला 2-2 सेकंदांनी विचारत राहणार तुम्ही कम्फर्टेबल आहात की नाही पाण्याच्या आत. जर कम्फर्टेबल सर तुमचा उजवा म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल राईट आहे. कम्फर्टेबल मी पाण्याच्या आत आहे. ओके अनकम्फर्टेबल उजव्या बोले तो राईट राईट. अनकम्फर्टेबल पाण्याच्या आत कम्फर्टेबल कम्फर्टेबल नाही. ओके दिस इज नो. पाण्याच्या आत नाही काय प्रॉब्लेम झाला ऑप्शन मला वरती घेऊन जा. काय प्रॉब्लेम झाला पाण्याच्या वरती. पाण्याच्या वरती उलट बॅक पाठी उलट जातो. पाठी उलट पाठी उलट जातो. वरती आल्यानंतर हा तोंडात वापरतो पाण्याचा आहे. काय प्रॉब्लेम असेल जो गाडी असेल त्याच्याशी बोलायचं आहे. पुन्हा जायचं पाण्याच्या आत. असं तुम्हाला पाण्याच्या वरती डायरेक्ट बोलतो तुम्ही लोक पुन्हा जाऊ शकता. मी रिटर्न जाऊ शकता. तर पाण्याच्या आत निघाल कानावर प्रेशर येईल. प्रेशर इक्वलायझिंग कसं करायचं नीट आहे का. सगळ्यात महत्वाचं प्रेशर इक्वलायझिंग. तुम्ही इकडे कानामध्ये कापूस काय एअर प्लग घालू शकत नाही. त्यामध्ये तुम्ही जसं डीप जाणार तसं कानावर प्रेशर येईल. कापूस काय एअर प्लग घातलं तर आपल्याला अडकत नाही प्रेशर. त्यासाठी प्रेशर इक्वल नीट आहे का. तोंडाने श्वास घ्यायचा आहे. होल्ड करतो तोंडाने थांबवायचं ते होल्ड करायचं. नाक जोरात दाबायचा. नाकात शिकायचा प्रयत्न करा. कानात दडी आली तेव्हा करून बघा. तोंडाने श्वास घ्या. होल्ड करा. तोंडाने श्वास होल्ड करा. नाक जोर करा. जोर नाकात शिंक लवकर कानात दडी झाली ना. सेम पाण्याच्या आत करायचं सेम. ओके तेव्हा तुम्हाला तुमच्या कानावर प्रेशर होतो फ्री होतो तेव्हा करायचं. ओके या प्रेशर पण हे लावला असणार ना. या प्रेशरला अंडर अटेक्युलेटिंग प्रेशर. अंडर अटेक्युलेटिंग प्रेशर. आता मला नाक होतं नाकच रबर दाबू शकता. तुम्हाला रबर दाबायला सांगा. हे काढून दाबायचं नाही. हे काढून दाबवा. काढून दाबवा. फक्त रबर दाबायचं नाही वाटलं तुम्हाला प्रेशर इकडून नाही होत. ओके ऑप्शनल कर. जो गाडी तुम्हाला नॉर्मली घेऊन येईल त्या टाइमला प्रेशर येतं पुन्हा जा पाण्याच्या तरी नाही जपलं गाईडला सांगता गाईडचं नाक करतो. ओके नाही वाटलं सिग्नल कर मूर्ती करतो. आता पाण्याच्या आत झालं ब्राऊन तरी कोरल्स आहे. कोरल सांगतो काय समुद्राच्या आतला कॅल्शियम जिवंत स्टोन. कोरल्स जिवंत आहे. तुम्हाला तो दगड आहे दगड जिवंत स्टोन आहे. जो तुमचा गाईड असेल तुम्हाला नाक देईल त्याला टच करायला तर पकडायला देणार जिवंत आहे. तो सांगेल आई काय म्हणतात ते. चले करायचं नाही कॅमेराकडे. तिकडे जा. नाही ते म्हणाले तिकडे जा. बोट वागते सगळ्यांनी थांबून. स्कुबासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, ज्यामध्ये एक आहे नॉर्मल स्कुबा आणि एक आहे सी बेड वॉक. या दोघांचे चार्जेससुद्धा वेगवेगळे आहेत. 900 रुपये ते 1200 रुपये यामध्ये तुम्हाला इथे पे करावे लागतील. फोटोशूट तर तुम्हाला कोणत्याही स्कुबामध्ये मिळणारच आहे.
फायनली आम्ही स्कुबा सुद्धा करून आलो. आम्ही उन्हातून गेलो होतो म्हणून भरपूर सारं टॅनिंग झालेलं आहे. अशा पद्धतीने आम्ही आज कयाकिंग, स्कुबा आणि बोट राईड सुद्धा कम्प्लीट केलेली आहे. काही कम्प्लीट खर्च झाला आहे या टूरचा, तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेनच. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करू शकता. आणि कोकणात आलात आणि फिश नाही खाल्लं असं कसं होईल ना. सो आता आम्ही आहोत कोरल लीफ रिसॉर्टमध्ये. काही जण व्हेज खाणार आहेत आणि काही जण नॉनव्हेज म्हणजे स्पेशली फिश खाणार आहेत. सो इथली टेस्ट कशी आहे ते मी तुम्हाला सांगेनच. काही जणांनी सुरमई थाळी आणि पॉम्फ्रेट थाळी वगैरे असं काही काही ऑर्डर केलेलं आहे. ओके, व्हेज जेवण तर खूप जास्त टेस्टी होतं. चांगली आहे. सो ही 2 दिवसाची देवबागची जर्नी आज इथेच एंड होते आणि उद्या आम्ही परत मुंबईला जाणार आहोत. या 2 दिवसाच्या जर्नीमध्ये आम्ही स्कुबा डायव्हिंग केलं, कयाकिंग केलं आणि बोट राईड केले. आणि आम्ही स्पेशली याचसाठी इथे आलो होतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटी देवबागमध्ये होतात, तारकर्लीमध्ये होतात आणि मालवणमध्ये सुद्धा होतात. सो तुम्ही जिथे पण तुम्हाला पाहिजे तुम्ही तिथे जाऊ शकता. इथले जे पण काही चार्जेस आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि आपल्या सीझननुसार ते चार्जेस थोडेफार व्हॅरी होतच राहतील. बोट राईडसाठी आणि स्कुबा डायव्हिंगसाठी स्पेशली जे चांगले आमच्यासाठी आम्हाला एक जो स्कुबा डायव्हिंगचा खूप छान एक्सपिरियन्स आला त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुमच्यासोबत इथे शेअर करते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा खूप मजा येईल आणि तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स खूप छान घेऊ शकता. कारण आम्ही फर्स्ट टाइम स्कुबा डायव्हिंग केलं, लिटरली घाबरत उतरत होते मी पाण्यामध्ये, पण तरीसुद्धा खूप छान आम्ही ती डाईव्ह मजा केली, एन्जॉय केली आणि मस्त मस्त फोटो आणि व्हिडिओसुद्धा काढले जे तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिले. तर मी काय खाल्लं, कुठे राहिलो आणि काय काय केलं हे सगळ्याची इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिलेली आहे. सो मला असं वाटते की हा व्लॉग बघून नक्कीच थोडाफार तुम्हाला फायदा होईल, जेणेकरून तुम्ही तुमची देवबागची जर्नी खूप छान प्लॅन करू शकता. आणि नक्कीच मला कमेंट करून कळवा, तर मी नेक्स्ट टाइम इथे येणार असेल ना तर मी काय काय ठिकाणं पाहिली पाहिजेत. कारण मला माहिती आहे 2 दिवसात देवबाग फिरणं डिफिकल्ट आहे आणि भरपूर साऱ्या ठिकाणं एक्सप्लोअर करणं सुद्धा डिफिकल्ट आहे. कारण देवबाग आहेच एवढं छान आणि आहेच एवढं सुंदर ना की काही ठिकाणी मला खरंच नाही जायला मिळालं जिथे मला खरंच जायची इच्छा होती. कारण एका ठिकाणी गेलं ना खूप जास्त वेळ जातो. आम्हाला ते प्रत्येक ठिकाण मस्तपैकी एन्जॉय करायचं होतं, म्हणून आमचा बऱ्याच ठिकाणी बराच वेळ सुद्धा गेलेला आहे. सो तुम्ही अजून जर तुमच्याकडे 1-2 दिवस असतील ना तर मी सांगेन की अजून 2 दिवसाचा वेळ काढा, अजून देवबाग फिरा, मजा घ्या आणि मगच तुमच्या परतीचा प्रवास सुरुवात करा. सो आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून कळवा. आणि आत्तापर्यंत आमच्या हायवे लव्हर्सच्या फॅमिलीला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईब सुद्धा करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा. सो दिस इज अतरंगी अंकिता विथ केजो विथ शुभम एंड जुई सायनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके, बाय.